राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने यंदाच्या 65व्या 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेली पश्चिम महाराष्ट्रातून येणारी महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथयात्रा पुणे शहरात दाखल झाली। यावेळी शहराध्यक्ष दीपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या रथयात्रेचे लाल महाल कसबा पेठ येथे जल्लोषात स्वागत केले। महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातील महापुरुषांच्या वास्तव्याने समृद्ध झालेल्या त्यांच्या महान कार्यांनी प्रेरित अशा भागातील माती, विशेष नद्या आणि संगमस्थळांहून आणलेले पाणी या मंगल कलशामध्ये एकत्रित करण्यात येणार असून 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई येथे आणले जाणार आहे। महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथयात्रेचा साने गुरुजी भवन हडपसर येथून आमदार चेतन तुपे यांच्या शुभ हस्ते शुभारंभ करण्यात आला। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या समताभूमी गंजपेठ येथील पुतळ्याला हार घालून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर महात्मा फुले पेठ येथून लक्ष्मी रोड मार्गे महाराष्ट्र गौरव मंगल कलश यात्रा राजमाता जिजाऊ मासाहेब व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या लाल महाल कसबा पेठ नंतर शनिवारवाडा येथे दाखल झाली। यावेळी पदाधिकाऱ्यांनी जय भवानी जय शिवाजी, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयघोषाने परिसर शिवमय झाला। शहराध्यक्ष दीपक मानकर यावेळी बोलताना म्हणाले, महाराष्ट्र गौरव मंगल कलशामध्ये लाल महाल, सिंहगड किल्ला, शनिवारवाडा, लवजी वस्ताद, साळवे स्मारक, समताभूमी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील माती तसेच इंद्रायणी, मुळा मुठा संगम येथील पाणी, महात्मा फुले वाड्यातील विहिरीचे पाणी हे प्रदेशकडून आणलेल्या कलशात समाविष्ट करण्यात आले। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष दीपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी, प्रदेश प्रवक्ते महेश शिंदे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता सागरे, माजी नगरसेवक प्रमोद निमन, प्रदीप गायकवाड, बाळासाहेब बोडके, शांतीलाल मिसाळ, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष राकेश कामटे, महेश हांडे, विधानसभा अध्यक्ष हडपसर शंतनू जगदाळे, शिवाजीनगर अभिषेक बोके, महिला अध्यक्ष कसबा सुप्रिया कांबळे, पुणे कॅन्टोन्मेंट नीता गायकवाड, कोथरूड तेजल दुधाने, शहर सेल्स अध्यक्ष युवती पूजा झोळे, विद्यार्थी शुभम माताळे, सोशल मीडिया अध्यक्ष शीतल मेदने, IT सेल मोहन मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस मारुती आवरगंड, युवक अंगद माने आदी उपस्थित होते। गौरवशाली महाराष्ट्राला 65 वर्ष या ठिकाणी पूर्ण होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशने एका कार्यक्रमाचं आयोजन केलं की या 105 हुतात्म्यांना त्यांच्या खऱ्या अर्थानं गौरव होणं गरजेचं आहे, त्यांच्या आठवणीला उजाळा देणं हे गरजेचं आहे। आणि या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांमधून सर्व पवित्र नद्यांचं पाणी आणि सर्व गडांवरची माती ही एकत्रित आणून या रथयात्रेमध्ये ह्या कलशांमध्ये देऊन ही महाराष्ट्राच्या मुंबईला हा जो कार्यक्रम होणार त्या ठिकाणी घेऊन जाणार आहे। ही मंडळी महाराष्ट्राचे काही पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि आता या ठिकाणी लाल महालाच्या या पवित्र मातीचं देखील पूजन आम्ही केलेलं आहे आणि ती माती देखील आम्ही या कलशाला त्या ठिकाणी अर्पित करतोय। आणि एक आगळा वेगळा कार्यक्रम, पुरोगामी महाराष्ट्राला एक वेगळा विचार देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आदरणीय अजयदादा आणि आदरणीय तटकरे साहेब यांनी घेतलेला आहे। आणि या स्मृतीपटलावरती एक आठवण देखील निश्चितपणे या ठिकाणी येते, ती म्हणजे पेहलगाममध्ये आपल्या बांधवांचे जे बळी गेलेले आहेत त्यांच्या स्मृतीला उजाळा देत असताना त्यांच्या आठवणीच्या माध्यमातून हा देश अखंडित राहिला पाहिजे या दृष्टिकोनातून सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या महाराष्ट्रामध्ये करते आणि इथून पुढे देखील करत राहील। या सर्व गौरवशाली परंपरेला मी अभिवादन करतो आणि एक चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन महाराष्ट्र प्रदेशने केलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो।